ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಾಮ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅವ್ವನ ತಮ್ಮ ಕೂಡ ಆಗ ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಗಂಡು ಕೂಡ ಎರಡು ಕಡೆ ಮಾಮ. उत्तम सदाशिव लवटे साहेब तर त्यांनी आता निवृत्त होऊन आपल्या गावी वापस आलेले आहेत. त्यांनी आरटी रेजिमेंटमध्ये 30 वर्ष कंप्लीट करून आपल्या गावी परत आलेले आहेत. त्यांना पहिलं तर अभिनंदन सर. तुम्ही तुमच्या 30 वर्षाच्या कालावधीत काय काय चीजांना तुम्ही अनुभव घेतला हे तर आपल्या दर्शकांना सांगा. तर 30 वर्षाच्या माझ्या सर्व्हिसमध्ये टोटल माझी सर्व्हिसमध्ये जम्मू काश्मीर, अरुणाचल, लेह लडाख त्या ठिकाणी मी सर्व्हिस केलेली आहे. आणि माझी ज़्यादातर सर्व्हिस एस्टॅब्लिशमेंटमध्ये गेलेली इन्स्ट्रक्टर मी IMA देहरादून, पुन्हा JL बरेली, RT सेंटर नाशिकमध्ये इन्स्ट्रक्टर राहिलेले. जास्त करून माझ्या आर्मीचे कोर्स आहेत आणि टोटल सर्व्हिस माझी म्हणजे अशी अगदी समानपूर्वक गेलेली आहे. आणि 30 वर्ष सर्व्हिस करून मी पेन्शन आलं. थँक्यू. भारत माता की जय. ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ನಾವಿಲ್ಲಿ सांगली ಜಿಲ್ಲೆ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ನಿರ್ವಾಡ ಅನ್ನೋ ಒಂದು ಗ್ರಾಮದಾಗ ಇದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಾಮ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅವ್ವನ ತಮ್ಮ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಗಂಡ ಎರಡು ಕಡೆ ಮಾಮ ಆತಾನ. ಅವರ ಇಂಡಿಯನ್ ಆರ್ಮಿ ಒಳಗೆ 30 ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಬಂದಾರು ವಾಪಸ್. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಆಗಿ DJ ಹಚ್ಚಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡಿ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡತ್ತೀವಿ. ನೋಡ್ರಿ, ಫೋಟೋಗ್ರಾಫಿ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡತ್ತೀವಿ. ನೀವು ಅವ್ರ ಮಗ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಜೊತೆ ಅದಾನ ನನ್ನ ಹಳೆಯ. ಇಲ್ಲಿ ಹೆಂಗ್ ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾರೋ, ಯಾವ ರೀತಿ ಫಂಕ್ಷನ್ ಇರ್ತೈತಿ, ಒಬ್ಬ ಸೈನಿಕನ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಬರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ, 30 ವರ್ಷ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅವ ಹೊಸ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಬಂದಾಗ ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ವಿಡಿಯೋದಾಗ ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಕೊನೆವರೆಗೂ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ.
आपल्या आयुष्यातला एक भाग का नसावा? फौजी आहेत म्हणून त्यांना लग्नाचा हक्क नाही का? त्यांचा आनंद दुःख व्यक्त करायला त्यांच्या जवळची व्यक्ती नको का? शहीद झाले की ते स्टेटस तुम्ही ठेवता, 15 ऑगस्टला मात्र तेवढंच कौतुक करता. जेव्हा मुलगी द्यायची वेळ येते तेव्हा मात्र लगेच मागे सरता. आर्मीत असला तरी तो कायमचा तिला सोडून जाणार नाही. जरी तिकडे घेऊन गेला तरी तिला बॉर्डरवर लढायला पाठवणार नाही. हिंमत आहे त्याच्यामध्ये सदैव विजय होण्याची. मग कसली भीती तुम्हाला तुमची मुलगी देण्याची? समजूतदार आहे तो, वेळ देईल तुमच्या मुलीला. शरीर सीमेवर असलं तरी मनातल्या आठवणी असतील तिच्या साथीला. सुशिक्षित आहात पण अशिक्षित का करता? तुमचा स्वार्थ पाहता पाहता त्यांना का विसरून जाता? आनंद घेऊ दे तिलाही धाडसी पत्नी होण्याचा. हातभार तिलाही लावू द्या भारत देशाची नागरिक होण्याचा. धन्यवाद. फौजमध्ये माझी ज्यादातर सर्व्हिस स्टॅब्लिशमेंट मध्ये गेलेली आहे. मला तकरीबन 6 कोर्स आणि 4 ठिकाणी इंस्ट्रक्टर म्हणून मी नोकरी केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी खास करून जेव्हा इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये होतो मी आणि ज्युनियर लेबर अकॅडमी आहेत, मोठ्या अकॅडमी आहेत आर्मीमधल्या. आरटी सेंटर नाशिकमध्ये मी नोकरी केलेली आहे.